पवन चक्की विरोध प्रदर्शन पर आक्रोशित किसानों ने कलेक्टर ऑफिस की तीसरी मंजिल पर जाकर कूदने का इशारा किया। वहां प्रशासन पर बहुत अच्छी तरह से नीचे उतरने की कोशिश करते रहे, लेकिन किसान नीचे उतरने को मना करते रहे। पवन चक्की के विरोध में किसान आक्रोशित, प्रशासन की अनदेखी के खिलाफ कलेक्टर ऑफिस पर हल्ला बोल। पवन चक्की परियोजना के विरोध में बीते कई दिनों से शांतिपूर्ण धरने पर बैठे किसानों का सब्र आज टूट गया। प्रशासन द्वारा बार बार की गई अनदेखी के चलते आज किसानों ने कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार हल्ला बोल किया। किसानों का कहना है कि पवन चक्कियों की स्थापना से उनकी जमीन, पानी और पर्यावरण भारी नुकसान में है। धरना स्थल पर बड़ी संख्या में किसान जुटे, जिसमें महिलाएं और बुजुर्ग भी शामिल रहे। किसानों ने कलेक्टर से मिलने की मांग करते हुए जमकर नारेबाजी की, साथ ही साथ चेतावनी दी कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो आंदोलन और तेज किया जाएगा। त्या कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणात दाद मागण्यासाठी बसले। त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही। त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी, काही गावगुंड असतील, काही प्रशासनातले अधिकारी असतील, काही पोलीस अधिकारी असतील, त्यांना हाताशी धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही। या ठिकाणी मागच्या 3 उपोषणकर्त्याची तब्येत खालावलेली आहे। साधी ॲम्ब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही। त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातं आहे। त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला। त्याच्यासोबत मीही या ठिकाणी बसतो आहे। तुमची प्रशासनासोबत काही संवाद झाला आहे का? काय म्हणणं आहे? प्रशासनाकडे पवन चक्कीच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात त्या विभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे, जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे। त्या समितीकडे ज्यावेळेस शेतकरी तक्रार करतात, तहसीलदारच्या तक्रारी करतात, अधिकाऱ्याकडे तक्रारी करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार, त्याची सुनावणी घेणं गरजेचं असताना ते अधिकारी सुनावणी का घेत नाही? त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात, ते शेतकऱ्यांना दबाव आणतात आणि सुनावण्या प्रकरणं किती आली आणि प्रशासनानं ती प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो। प्रशासन मला माहिती द्यायला तयार नाही, का देत नाही माहिती, हाही प्रश्न माझ्यासमोर। आता तुम्ही विधानसभेचा आवाज उचलला होता, शेतकऱ्यांना शेतात मारहाण होते, काय पुढं काय झालं? जशाप्रमाणे राजाकार होते त्या राजाकारप्रमाणे पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करतायत। त्याची चौकशी झाली पाहिजे होती। याबाबत मी लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आश्वासन सरकारतर्फे दिलेले आहे, पण अद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा मला माहितीच नाही। तर ह्या प्रकरणाची, ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू, तर प्रत्यक्षात कुठलीही चौकशी किंवा पुन्हावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून येत नाही। जिल्ह्यातली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे? शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे, शेतकऱ्यांवर जो अन्याय दलालाच्या मार्फत, कंपनीच्या मार्फत, काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्या अन्यायाला म्हणजे त्या मागणीसाठी, दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसले त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लढ्यात सहभागी होणार आहे। मिळण्यासाठी शेतकरी जे आहे ती तांदळवाडी, वाशी आणि भूम या गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या कंपन्या आहेत पवन चक्कीच्या, त्यांनी पवन चक्क्याचा प्लांट उभा केलेला आहे। ज्या नियमाप्रमाणे त्यांना दर द्यायला पाहिजे होता तो दिला नसून उलट रात्रीमध्ये त्यांच्या शेतामध्ये ते प्लांट उभा केला। माझ्या शेतकरी बांधवांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ह्या कठोर प्रशासनाने पोलीस प्रशासन घेऊन, मिलिटरीची फौज बोलवून त्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतातल्या ऊसानं मारहाण केलेली आहे। तेवढं होऊन तरी सुद्धा त्याच माझ्या शेतकरी बांधवावर या प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत। गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय मागतोय। ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्लांट उभा केलेले आहेत पवन चक्कीचे, तर त्याच्यात तारा, तर त्याच्याप्रमाणे जो दर आहे तो तर दिलाच नाही। पण मी म्हणते आमचं क्षेत्र आहे,
आम्ही तुमच्या घरामध्ये येऊन अतिक्रमण केलं तुम्हाला करू देईल का? प्रशासन करू देत नाही ना, कुठला अधिकारी करू देत नाही ना, मंत्री संत्री करू देत नाही. मग आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा ज्याला तुम्ही बळीराजा म्हणता, महाराज जगाचा पोशिंदा म्हणता, आणि त्याच पोशिंद्याला तुम्ही जोर जबरदस्तीनं बिना सह्याचं अतिक्रमण करून ना कसला उतारा ना काय कुणा सह्या न करता एकमेकाच्या डुप्लिकेट सह्या करून त्या शेतामध्ये पवनचक्कीचे प्लांट उभा केलेला आहे. मारहाणचा जे आदेश दिलेला आहे, कुणाच्या आदेशावरून मारहाण केलं? आम्हालाच कळू द्या ना, कशाच्या अधिकारावर मारहाणी केली. ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवनचक्कीच्या चुकीच्या पद्धतीने प्लांट उभा होते, मग आम्ही सरळ अडवले तर आम्हाला मारहाण केली. मग एवढा फौज फाटा, एवढी मोठी जाळीच्या गाड्या येऊन मारलं. मग कुणीतरी वरिष्ठांनी आदेश दिला असेल, त्याशिवाय मारलं का? मग कुणी आदेश दिला? आज आम्ही न्याय हक्कासाठी बघतो. मग फक्त जी प्रशासन आहे ते फक्त शासनालाच प्रोटेक्शन देता का? आज आमच्यासाठी प्रोटेक्शन देता का तुम्ही? माता माऊलीला मारहाण झाली, माझ्या शेतकऱ्याला मारहाण झाली. आम्ही मागून मागतोय काय? तांदळवाडीच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी वाशी तहसील कार्यालयासमोर 9 दिवस उपोषण केलं, तरी कुठलं प्रशासन तिथं खडबडून जागा झालं नाही. तेव्हा आमच्या महिला भगिनीला तहसील कार्यालयामध्ये घुसून बसावं लागलं. तहसीलदार साहेब म्हणतात आमच्या अखत्याऱ्यात येत नाही. अरे मग येतं कोणाच्या अखत्याऱ्यात? आमच्या अखत्याऱ्यात येत होतं, मग आमच्या शेतीत तुम्ही प्लांट केला, मग आम्ही अडवलं. आमच्या अखत्याऱ्यात येत होतं, आम्ही अडवल्यावर आम्हाला उसानी मारहाण केली, त्यांच्या काट्यानी मारहाण केली. मग तहसीलदार म्हणतात आमच्या अखत्याऱ्यात येत नाही. का अखत्याऱ्यात येत नाही? आमचं काही एनओसी घेतला का? ग्रामपंचायतचे काही ठराव घेतलेत का? पुणे शेतकऱ्याची परवानगी घेतली का? 100 झाडं, फळाची झाडं तोडली. एक जर फळ झाड तोडलं तर कायद्यानं कारवाई म्हणता तुम्ही. आणि वन विभागाचा कुठलाही अधिकारी तिथल्या 100-150 फळ झाडाचं नुकसान झालं तर ते पंचनाम्याला आणि आलं नाही. मग आम्ही कुठं चुकतोय? आम्ही कोणाच्या खिशातलं मागत नाही. ज्या काही नियमाप्रमाणे प्लांट आमच्या शेतामध्ये उभा केलेला आहे, त्या शेतामधल्या प्लांट त्या नियमाप्रमाणे त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. परंतु या कंपन्यांनी सगळ्या अधिकाऱ्याला एकत्रित केलं, त्यांना खाऊ घातलंय, त्यांना गोडगाबाळ खाऊ घातलाय, म्हणून कुठला अधिकारी बाहेर यायला तयार नाही. म्हणून आज आम्ही 5 दिवस झालं पोरं आणखी कलेक्टर ऑफिसच्या दालनात 5 दिवस झालं उपोषणाला आहे. आणि 3 तास झालं, 3 तासापासून आम्ही रस्ता रोको आंदोलन केला कलेक्टर कार्यालयाच्या समोर. 3 तासाचा वेळ दिला आणि कुठला अधिकारी बाहेर आला नाही. आणि तेव्हा आम्ही ज्यावेळी कलेक्टरच्या कॅबिनला घेराव घालून म्हटलं की प्रशासन खडबडून जागा झालं आणि गेट लावून घेतलं, मग आम्हाला न्याय देणार कोण? ती माय माऊली ॲडिशनल कलेक्टर म्हणजे कलेक्टर तर 4 दिवसाच्या सुट्टीवर गेले. मग ही म्हणतात की कलेक्टर साहेब सुट्टीला गेले. मग 5 दिवस झालं माझे शेतकरी उपोषणाला बसले आणि 4 दिवस कलेक्टर साहेब येणार नाहीत. मग यांची काय माती? आज लेकराचा आईचा कुकू पुसायचंय का? आईचा मुलगा मारायचाय का? ह्या प्रशासनानं सुपारी घेतली का आम्हाला मारायची? जर कोणाकडनं मर्डर झाला, मारलं तर तुम्ही गुन्हे दाखल करता. मग प्रशासनानं दुर्लक्ष करून आमच्या मुलाला, बाळाला, नवऱ्या, लेकराला, शेतकऱ्याला मारायची सुपारी घेतली का? आज कोणी प्रशासनानं लक्ष घातलं नसल्यामुळं आज ही भगिनी स्वतःचा जीव पणाला लावण्यासाठी आज इथं चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, तरी प्रशासन खडबडून जागा होत नाही. कशासाठी? इकडे बघ साहेब काय म्हणतात बघ, सांग तुझी व्यथा काय आहे ती. व्यथा, माझं नाव सोनाली गायकवाड आहे, मी बार्शीची कार्यकर्ती आहे. दुसरी गोष्ट, मला शेती नाही आहे. मी ज्यावेळेस माझ्या ताईसोबत आले, संजीवनी ताईसोबत, प्रहारच्या जिल्हाध्यक्ष आहेत, त्यावेळेस आले. मी माझ्या मुलाला हॉस्टेलला सोडवायला चालले होते. माझा मुलगा बाहेरच आहे गाडीमध्ये अजून 3 तास. ज्यावेळेस मी यांच्या वेदना बघितल्या त्यावेळेस मला कुठं तर खंत वाटली. म्हणजे आपण पण त्या शेतातला माल खातो. आज तुम्ही जर तिथनं तारा घालवता, ही घालवता शेतातनं, त्यांना न्याय देत नसल, मग आम्ही तर कुठले हो शिल्लक गोष्टीतले माणसं पवनचक्की करायला लागले. मग ही मला मान्य नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यांना न्याय भेटला आणि पवनचक्की पूर्ण बंद झाल्या पाहिजे. घरावरनं तारा वडल्या, बोरवरनं तारा वडल्या,